नमस्कार, कसे आहात? आता हळदी-कुंकू जवळच येते आणि मी चौथ्या गुरुवारसाठी काहीतरी वाण घ्यावं म्हणून गेले होते. तर तिथे खूप छान वस्तू होत्या. तर मी ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हालाही आयडिया येईल, की आपण काय हळदी-कुंकूला द्यायला पाहिजे. तर हा एक सुंदर असा दिवा होता. ह्याला असं खाली कासवाच्यासारखं स्टँड आहे आणि भरपूर ह्याच्यात तेल बसतं. एकदा जरी आपण तेल टाकलं ना, तरी दिवसभर पेटत राहील. आणि असाच एक आहे, तो विदाऊट स्टँडवाला आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्ही साईज बघा आणि हा मीडियम साईजमध्ये आहे. उंबरठ्याच्या इथे आपण दोन्ही साईडला ठेवू शकतो आणि यापेक्षा अजून एक मोठा होता. तुम्ही साईज बघा, माझ्या हातात पकडला आहे. हा खूप मोठा होता. अखंड दिव्यासारखा सुद्धा लावू शकतो. खूप सुंदर होता. ह्याची प्राईस जरा जास्त होती आणि जडसुद्धा आहे. तर प्रत्येकाची प्राईज मी सांगत नाही, कारण प्रत्येकाची प्राईज जी आहे ती वेगवेगळी आहे. मी फक्त तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. आपण काही देण्यापेक्षा असं काहीतरी द्यायचं, की समोरच्याला नेहमी ती वस्तू बघून आठवण यायला पाहिजे ना आपली, असं मला वाटतं. आणि हा तर एकाच डिझाईनमध्ये मी तुम्हाला सगळ्या साईज दाखवल्या आहेत. मीडियम, लार्ज आणि हा एकदम स्मॉल साईज होता. हा खूप छोटा होता त्याच डिझाईनमध्ये आणि जो मी पहिला दाखवला ना, तो स्टँडवाला होता आणि बाकीचे विदाऊट स्टँडवाले. हा एक छान मला वाटला, क्यूट वाटला. छोटा साईज आहे. तर मी तुम्हाला दिवे जास्त दाखवते, कारण मला दिवेच घ्यायचे होते हळदी-कुंकवासाठी, पण मी काय घेतलं ते तुम्हाला मी दाखवेल. आणि हा एक दिवा होता. हा पण सिंपल होता. आपण मंदिरातसुद्धा ठेवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत. एकच दिव्यामध्ये 2-3 तरी डिझाईन आहेत. आणि हा पण छान आहे. छोटंसं आपलं मंदिर असेल ना, तर आपण दोन्ही साईडला असं समईसारखं ठेवू शकतो. प्राईज न सांगायचं कारण हेच, की प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि जास्त पण आहे काहींची, काहींची जरा कमी आहे. पण सगळे 100-150च्या वरच आहेत. तर हा एक छोटासा क्यूट दिवा आहे, जो माझ्याकडे सुद्धा आहे. सेम तसाच आहे. आणि हा एक आहे, खूप सुंदर वाटला मला हा. माझ्याकडे असा तुळशीजवळ ठेवते मी असा दिवा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 2-3 डिझाईन आहेत. तर हा एक असा होता. ह्याला स्टँड वगैरे नाही, एकदम सिंपल प्लेन आहे. आपण उंबरठ्याच्या इथे ठेवू शकतो किंवा जर आपण गॅसची पूजा करत असणार तर तिथे साईडला सुद्धा ठेवू शकतो. हा एक आहे, त्याच्यावरतून आपण असं झाकून ठेवू शकतो, जेणेकरून दिवा विझणार नाही. पण ते लवकर काळं पडतं. माझ्याकडे होता तसासुद्धा. लवकर खराब होतं ते. सगळी ती काजळी त्याच्यावर जमा होते. आणि हे छोटे छोटे असे सिंपल दिवे होते, एकदम छान आणि एकदम सिंपल. जास्त काही याच्यावर डिझाईन केलेलं नाही. आणि हा एक लांबण दिवासारखाच प्रकार होता. ह्याच्यामध्ये 2 साईज होत्या. एक तिथे तर बऱ्याच वस्तू होत्या दाखवण्यासारख्या, पण मला दिवे घ्यायचे होते म्हणून मी ते दाखवलं. पण मी नाही घेतलं. मी वेगळंच काहीतरी घेतलं आहे, ते तुम्हाला मी दाखवेल. हा एक होता दिवा. हा एकदम सिंपल, ह्याच्यावर काहीही केलेलं नव्हतं. आपण गोल जी वात आहे ती बनवून आपण लावून घेऊ शकतो. आणि हा एक होता, खूप सुंदर वाटला मला हा. समईसारखंच आहे. महालक्ष्मीचा पण एक होता आणि हा एक ना मोरासारखा होता, ज्याच्यावर छोटासा असा एक मोर आहे आणि समय कसं आपण लावतो तशाच पद्धतीने आहे. आपण असे दोन्ही साईडने 2 ठेवू शकतो. पण हा 250ला होता. हा जरा महाग वाटला, पण हेवी आहे. असं पातळ नाही आहे पत्र्यासारखं. आपण कोणाला काय देत असेल ना, तर जरा व्यवस्थितच द्यायचं. आपल्याला पण परवडायला पाहिजे तशा पद्धतीने. तर हा सेम दिवा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघत असणार. माझ्या मंदिरात आहे. 450ला आहे हा. मी घेतला होता त्यामुळे मला प्राईस लक्षात आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहे. याच्यापेक्षा लहानसुद्धा आहे आणि याच्यापेक्षा थोडा मोठासुद्धा आहे. तर माझ्याकडे सेम आहे. खूप सुंदर वाटतो मला हा दिवा. एकदम सिंपल आहे आणि हा आहे ना लहान आहे त्याच्यापेक्षा. जर जास्त पीसेसमध्ये घेत असणार तर मग हे परवडत नाही एवढे महागाचे दिवे. जर थोडे पीस असतील तर मग आपण घेऊ शकतो. तर खूप सुंदर दिवा आहे. या दिव्याबद्दल मला विचारलं होतं बऱ्याच जणांनी, कुठून घेतला आहे. आणि या छोट्या अशा समईसुद्धा आहेत. आपण एक सुद्धा देऊ शकतो जर द्यायचं असेल तर. सिंपल आणि सोबर आहेत. जास्त काही नाही केलेलं ह्याच्यावरती. आणि आपण असे आहेत ना, साऊथ साईडला आहे ना, उंबरठ्याच्या इथे अशा दोन्ही समईसुद्धा ठेवतात छोट्या छोट्या. त्यांच्या समई थोड्या वेगळ्या असतात. त्याच्यात जास्त तेल नाही बसत, पण ह्याच्यात तरी 2-3 तास समई पेटत राहील. तर आपण असंसुद्धा उंबरठ्याच्या इथे ठेवू शकतो. कधी सण वगैरे असेल तेव्हासुद्धा छान दिसतं. आणि इथे भरपूर होतं. मी थोडं थोडंच दाखवते तुम्हाला. हा एक कमळाच्या शेपमध्ये होता. माझ्याकडे सेम असा होता, पण मोठ्या साईजमध्ये आहे. आणि हे आपण सेपरेट करूनसुद्धा धुवू शकतो.
हा एक दिवा मला खूप आवडला. खूप मोठा आहे बघा, तुम्ही माझ्या हातावर ठेवला आहे मी, आणि हेवीसुद्धा आहे. ह्याच्यावर आपण एखादी काच जरी ठेवली ना तरी आपण अखंड दिव्यासारखं याला वापरू शकतो. आणि ह्याच्याखाली एक प्लेट आहे, ती त्याला जॉईंटच आहे. एकदम सिंपल आहे, डिझाईन काहीच नाही आहे. मी जास्त डिझाईनवाल्या वस्तू त्यासाठी घेत नाही, कारण त्या लवकर काळ्या पडतात. प्लेन घेतल्या ना तर त्या खूप छान स्वच्छ निघतात. हा एक छोटासा तांब्या आहे पितळेचा. आपण नैवेद्य जेव्हा दाखवतो तेव्हा पाणीसुद्धा ठेवतो, तर तसंसुद्धा ठेवू शकतो, किंवा आपण अभिषेक करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. असाच एक छोटासा ना तांब्याचा सुद्धा तांब्या होता, खूप क्यूट होता तो. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते. हा बघा, हा खूपच क्यूट वाटला मला हा. आणि डिझाईन बघा, एकदम सिंपल आहे. आणि हा थोडासा ना पातळ आहे, हेवी नाही आहे, जो की पितळेचा जरा हेवी होता. हा थोडासा दाबला ना तर वाकून जाईल, पण क्यूट होता. आणि दुसरा हा एक मला आवडला होता. हा खूप हेवी आहे आणि याच्यावर अशी डिझाईन आहे. तर ही जी डिझाईन असलेली तांब्या असतात किंवा कोणती वस्तू असते ना, ती हळूहळू ना काळी पडते. आपल्याला खूप साफ करावं लागतं, पण दिसायला छान दिसतात. डिझाईनचे सुद्धा छान दिसतात. आतूनसुद्धा छान आहे, असा मोकळा आहे, असा छान आणि सिंपल असा तांब्या आहे. तर आपण हा पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतो. कलशावरती नारळसुद्धा ठेवून आपण पूजेमध्ये वापरू शकतो. आणि ही एक छोटीशी प्लेन अशी वाटी आहे आणि त्याच्यावर असे छोटे छोटे डॉट्स आहेत. मोठ्या प्लेटमध्ये अशा 5 वाट्या ठेवायच्या आणि नैवेद्य दाखवायचं, किंवा आपण ह्याच्यात खडी साखरसुद्धा ठेवू शकतो नैवेद्यासाठी. आणि ह्याच्यासोबतच तो छोटासा एक ग्लास ठेवायचा, जो मी तुम्हाला दाखवला होता, पितळेचा तांब्या. आणि हा एक आहे ना खूप असा क्यूट मला ग्लास वाटला. ह्याच्यामध्ये भरपूर साईज आहे, ह्याच्यापेक्षा लहान आहे, मोठी आहे, ह्याच्यापेक्षा खूप जास्त मोठीसुद्धा आहे. मी तुम्हाला माझ्या हातावर ठेवून दाखवते, किती क्यूट आहे. मला वाटतं काही आपण देतो, कोणी जिरे देतं, मोहरी देतं हळदी कुंकूला, किंवा बिस्किटचे पुडे, काही असं देतो ना आपण, त्यापेक्षा अशा काहीतरी वस्तू द्यायच्या, छान दिसतं, पूजेमध्ये सुद्धा यूज होतात. हे बघा, आपण असं 2 सेटसुद्धा करून देऊ शकतो, वाटी आणि ग्लासचा. आणि हे एक मला उरली आवडली, खूप क्यूट वाटली मला ही उरली. ही ना 450ला असं काहीतरी म्हटले होते, कारण ही जड आहे, पातळ नाही आहे, त्यासाठी महाग आहे. तर ही सुद्धा आपण मंदिरात ठेवू शकतो. याच्यात पाणी वगैरे टाकायचं आणि एखादा फूल वगैरे असं आपण रोजसाठी हे वापरू शकतो. असं तर बघायला गेलं ना खूप ऑप्शन आहेत देण्यासाठी, पण आपल्या बजेटमध्ये पाहिजे. किती सुंदर आहे बघा ना. ह्याच्यातून पातळसुद्धा एका शॉपमध्ये बघितली होती मी, 50 का 60 रुपयाला होती, पण त्याला बिलकुल क्वालिटी नव्हती. पण ही खूप छान आहे. तर ही एक केळीच्या पानाची प्लेट आहे. मला अशाच घ्यायच्या होत्या हळदी कुंकूसाठी, पण ही 250ला आहे, त्यासाठी मग मी नाही घेतली. पण अशा आपल्याला जास्त पीसेसमध्ये घ्यायच्या असेल तर मग हे परवडत नाही. ह्याच्यामध्ये 200 रुपयाला एक होती, ती थोडीशी पातळ होती, तर ती मला खूप आवडली. आणि ही एक प्लेट होती सिंपल अशी. आपण अशा प्लेटसुद्धा हळदी कुंकूला देऊ शकतो. ह्याच्यावर स्वस्तिकसुद्धा काढलेलं आहे आणि बारीक अशी फुलांची डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा साईज अवेलेबल आहे, ह्याच्यापेक्षा छोटी आहे, मोठ्या आहेत. मी तुम्हाला ॲड्रेस पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही घेऊ शकता किंवा फक्त बघू शकता. पण ते ऑनलाईन ऑर्डर घेत नाही. मी त्यांना विचारलं होतं, मला एका ताईंनी विचारलं होतं की समय ते ऑर्डर करून पाठवतात का, तर ते नाही करत. ते बोलले की 1-2 वस्तू आम्ही नाही पाठवत, आणि मी तिथे नेहमी जाते, माझी छान ओळख झालेली आहे. आणि ज्या काही मी नवीन वस्तू घेते ना तर ते इथूनच घेते. तर ही एक डब्बी होती, हळदी कुंकाची पण असू शकते, किंवा आपण सिंदूरदाणी म्हणून सुद्धा ह्याला वापरू शकतो. ह्याच्यावरती ना ओम आहे, आणि हे 150ला काहीतरी आहे. तर आपण असे 2 सुद्धा देऊ शकतो, एकात हळदी आणि एकात कुंकू टाकून. तर असं आपण हळदी कुंकूचं काही देत असेल ना तर 2च द्यायचं, एकच असं बरोबर वाटत नाही. हळदी आणि कुंकू दोन्ही टाकून द्यायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं हळदी कुंकू, रिकामं नाही द्यायचं. तर हे सुंदर आहे छोटंसं. आणि ही एक आहे ती सिंदूरदाणी आहे, पण याला पण आपण हळदी कुंकूसारखं वापरू शकतो. हे जरी दिलं ना तरी हे पण 2च द्यायचं. तर हे 120ला काहीतरी होतं, आणि जड आहे, पातळ नाही आहे. कोणती वस्तू असली ना तर थोडी हेवी असावी. तर हे पण किती सुंदर आहे, ह्याच्यावर पण डिझाईन सिंपल अशी डिझाईन आहे. आणि हा एक जो डब्बा होता त्याच्यावर ओम काढलेला आहे, तर आपण हे पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतो. याच्यात आपण पूजेचं काही जे आहे, कापूर म्हणा, धूप म्हणा, किंवा कोणतेही आपले मसाले असतात, जसं की लवंग, इलायची पूजेमध्ये लागतात. हे
तेजपत्ता तर ते सुद्धा आपण ठेवू शकतो. लवंग इलायची जाळतात सुद्धा तर ते सुद्धा आपण ठेवू शकतो. आणि तुम्हाला जर सिंपल घ्यायचं असेल हळदी कुंकवासाठी तर आपण हे सुद्धा घेऊ शकतो. हे काय आहे ना, हे मला आठवत नाही पण ह्याची प्राईस खूप कमी होती. तर ह्याच्यात सुद्धा आपण पार्टिशन आहे ना, तर हळदी आणि कुंकू टाकून देऊ शकतो. हे खूप कमी प्राईजमध्ये होतं पण. आणि हे एक आहे अगरबत्तीचं स्टँड. ह्याच्या खाली पण प्लेट आहे आणि आपण अगरबत्ती जर लावली ना तर ह्याच्यामध्ये पडणार, पण ते पडत नाही कारण ती वाटी छोटी आहे. आणि हे एक आहे, हे पण खूप सुंदर आहे. ह्याच्या खाली पण असा स्टँड आहे आणि प्लेनसुद्धा आहे, त्यामुळे ना हे लवकर व्यवस्थित साफ करता येणार आहे. डिझाईन असलं ना तर अगरबत्तीचं खूप काळं जमा होतं. आणि हा एक छोटा असा तांब्या होता आणि त्याच्यात अगरबत्तीसारखं स्टँड आहे. हा पण एक आहे. असं आपण काहीही देऊ शकतो हळदी कुंकूला. तुम्हाला वाटेल असं कोण देतं दिवे किंवा स्टँड अगरबत्तीचे, हे असं कोण देतं, तर आपण काही देऊ शकतो. तर अशा भरपूर वस्तू आहेत पितळेच्या आणि तांब्याच्या, तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. फक्त तुम्हाला एक आयडिया मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि मी काय घेतलं आहे तेही तुम्हाला मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर भरपूर असं छान छान वस्तू आहेत तांबे पितळेच्या. माझा तर तांबे पितळ्यावरतीच प्रेम आहे. तर तुम्हाला माहिती आहे माझ्या व्लॉगमध्ये तुम्ही बघता. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. असा एक सिंपल व्हिडिओ आहे, तुम्हाला आयडिया यावं यासाठी. तोपर्यंत बाय.